नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सावेडी परिसरात अतिक्रमणाच्या तक्रारीच्या वादातून एका किराणा दुकानदाराच्या कारवर दगडफेक करून नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सावेडीतील 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संतोष नामदेव वाकळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोपान भगवान वाकळे, किशोर भगवान वाकळे, प्रसाद सुरेश वाकळे आणि केतन ठाणगे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संतोष वाकळे यांचे सावेडी येथील आरोग्य सदन हॉस्पिटल समोर किराणा दुकान आहे. त्यांच्या आणि आरोपींमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या वादातून वाद सुरू असल्याच्या तक्रारीत नमूद केले आहे. महानगरपालिकेकडे अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी त्रास देणे सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक 21 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता दुकान बंद करून घरी जात असताना नगर मनमाड रोडवरील सत्यम कॉम्प्लेक्स जवळ आरोपींनी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला. कार न थांबवल्याच्या रागातून सोपान वाकळे याने कारच्या काचेवर हाताने मारहाण केली आणि नंतर मागून दगडफेक करून वाहनाचं नुकसान केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. याचवेळी पुढे किशोर वाके आणि प्रसाद वाके हे मोपेड व इलेक्ट्रिक दुचाकीसह दबा धरून बसले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी कसाबसा तेथून निसटून घरी पोहोचला. 20 मे रोजी अशाच प्रकारे रस्ता अडवून दगडफेक करण्यात आल्याचा आणि घरासमोर येऊन वाहनाची पाहणी करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपीनाथ गोरडे करत आहेत. नमस्कार, मी संतोष नामदेव वाकळे, राहणार सावेडी, अहिल्यानगर. माझे इथे आरोग्य सदन हॉस्पिटल, अर्जुन नगर, अर्जुन वॉशिंग सेंटर समोर अर्जुन कॉर्नर नावाने किराणा दुकान आहे. गेल्या 6 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो आहे. आता 20 मे 2026, 21 मे 2026 व 22 मे 2026 रोजी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 9 वाजता किराणा दुकान आपल्या आवरून घरी जात असताना संध्याकाळचे इथे असणारे अर्जुन वॉशिंग सेंटरचे भगवान वाकळे व त्यांचे 2 चिरंजीव सोपान भगवान वाकळे व किशोर भगवान वाकळे हे मी घरी जात असताना माझी 4 व्हीलर अडवण्याचा प्रयत्न केला. मला हात दाखवून थांबवण्यासाठी इशारा दिला, पण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण की यांच्यापासून आमचे पूर्वीपासूनचे खूप जुने वाद आहेत. मी तशीच गाडी पुढे घेऊन गेलो असता यांनी गाडीवर जोरात लाथाने बुक्यांनी गाडीवरती प्रहार केले. गाडी तशीच पुढे घेऊन मी यांना न जमवता पुढे घेऊन गेलो असता गाडीवर पाठीमागून खिशात दगड भरून उभे होते. खिशातून दगड काढून गाडीवरती पाठीमागून जोरात गाडीवर दगडफेक केली असता मी गाडी तशीच घरी गेलो. घरी कंपाऊंड मध्ये गाडी लावली असता हे थोड्या वेळातच तिथे आले. यांच्यासोबत अजून 2 व्यक्ती होते, प्रसाद सुरेश वाकळे व केतन ठाणगे. हे देखील राहणार सावेडी अहिल्यानगर येथेच आहेत. हे देखील मला यांचे 4 जणांची 5 जणांची टोळी असते. जाताना येताना रस्त्यावरती नेहमी त्रास देत असतात. हे देखील त्या दिवशी इथे घटना घडल्याच्या नंतर घरी आले. घराचं गाडी लावलेली होती. गेट उघडून आतमध्ये आले, कंपाऊंड मध्ये आले व माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु नेमकं सुदैवाने मी तिथे नव्हतो, उपस्थित नव्हतो. त्यामुळे फक्त आले व गाडीची पाहणी करून गेट मधून बाहेर गेले. असे एकंदरीत 4 जण होते ते. आमच्या इथे अनधिकृत वॉशिंग सेंटर यांचे सुरू आहे. वड्यावरती अतिक्रमण केलेले आहे. लेआउटवरचा रस्ता देखील यांनी अडवलेला आहे व इथे ओपन स्पेस वरती अतिक्रमण यांचं आहे. गेल्या 10 ते 12 वर्षापासून अतिक्रमण आहे. याविषयी वारंवार महापालिकेकडे मी तक्रार दिलेली आहे, दाखल केलेली आहे. वडिलांनी देखील तक्रार केलेली आहे व पाठपुरावा करून देखील संबंधितांवर काही कुठलीही कारवाई होत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे दरवेळेस कारवाई टाळली जाते व त्यामुळे आता असे प्रकार घडत आहेत. हे मला जाणून बुजून वैयक्तिकरित्या मला त्रास देतात व माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. संबंधित घटनेची मी 22 मे 2026 रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे देखील तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन त्वरित यावरती कडक कारवाई करावी व अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवरती वचक निर्माण करावा अशीच माझी मागणी आहे व अपेक्षा आहे. पालिकेने देखील संबंधित केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन यावरती कारवाई करावी एवढीच अपेक्षा. पाठीमागे जी दिसते ती ओपन स्पेस आहे. ही ओपन स्पेस पूर्ण पॅक करून टाकलेली आहे. तिच्यावर गाळे काढलेले आहेत, ऑटोमोबाईलचं दुकान काढलेलं आहे, गॅरेज काढलेलं आहे आणि जो रस्ता आहे तो रस्ता बंद करून ठेवलेला आहे लेआउट मधला. आणि विशेष म्हणजे वडा आहे, वडा वाहतोय. त्या वड्यावर वॉशिंग सेंटर उभारलं, त्याच्यावर शेड उभारलेलं आहे. जो पुलाचा कठडा होता तो पुलाचा कठडा तोडून त्याला रस्ता तयार केलेला आहे आणि लेआउटचा रस्ता असलेला बंद केलेला आहे. बोरीचं झाड होतं प्लॉटवर, ते मागच्या 1 वर्षापूर्वी तोडलेलं आहे
आणि आता परत दुसरं पण मागच्या महिन्यात एक तोडलेलं आहे. एक आंब्याचं झाड माझ्या प्लॉट मध्ये होतं ते तोडलं. माझ्या प्लॉट मधले बोरीचे झाडं तोडले, प्लॉट मधले आंब्याचे झाडं तोडले, वॉशिंग सेंटर वड्यावर उभारलेलं आहे. आणि जे चालू रस्ते होते ते लेआउटचे रस्ते बंद करून ठेवले आणि पुलाचे कठडे तोडून दुसरे रस्ते तयार केलेले आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि हे काढून टाकणं फार आवश्यक आहे. तसं मी महानगरपालिकेला आणि तिकडे तहसील कार्यालयाला, कलेक्टर कचेरीला अर्ज केलेले, ते कारवाई करणारच आहेत तसे. आता त्यांनी कारवाई नाही केली तर काय? मग पुढचं कारवाई सुरू करणार. मग कोर्टातून आदेश आणणार. मग त्याशिवाय होणारच नाहीये. 5 वर्ष झाले. महानगरपालिका पण ऍक्शन घ्यायला तयार नाहीये, तहसील कार्यालय पण ऍक्शन घ्यायला तयार नाही. कलेक्टर कचेरीला साहेबांना कितीतरी वेळा जाऊन भेटलो. आता महिनाभर वाट पाहणार, नाहीतर मग कोर्टातून आदेश आणणार मग सरळ.